उकुळ पंचायत समिती गणात मनसेचा प्रचार सुरू। 22 उकुळ पंचायत समिती गणाच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार सौ प्रियंका जितेंद्र पाटील यांनी आज अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली आहे। निवडणूक निशाणी रेल्वे इंजिन घेऊन एक मत रेल्वे इंजिनला असा संदेश देत सौ प्रियंका पाटील यांनी गावोगावी जनतेशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे। प्रचारादरम्यान बोलताना सौ पाटील म्हणाल्या, माझा शब्द मी करून दाखवणार। हा केवळ नारा नसून तो कृतीतून सिद्ध करणार आहे। त्यांच्या प्रमुख घोषणा अशा आहेत: प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका, 24/7 सेवा, गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक व गंभीर रुग्णांसाठी मोफत सुविधा, सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना, वीज नसली तरी अखंड पाणी, ग्रामपंचायतींचा खर्च कमी, पाली बुतवली धरणावर आधारित पाणीपुरवठा, उन्हाळ्यातील पाणीटंचाई कायमची दूर, शेतकरी व नागरिकांना न्याय्य पाणी वाटप, सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे, गावागावात सुरक्षितता, वीज खर्चात बचत, महिला सक्षमीकरण। कालपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार दौरा सुरू झालेला आहे। आपण पाहिला असेल की काल आमच्या स्वतःच्या उमरोली ग्रामपंचायतमध्ये आम्ही काल प्रचार केला। घरोघरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वे इंजिन हे आम्ही उमेदवार जेव्हा दर्शन घ्यायला मतदारांचं जात होतं त्यावेळेस उमेदवाराला, आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना, सहकार्यांना, जेवढा मित्रपरिवार आहे त्यातला काही सर्व टीमला, एक शुभचिंतक जेवढे आहेत तेवढ्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रेल्वे इंजिनला भरघोस मतदान करणार ही संधी आम्हाला पहिल्यांदा मिळत आहे, अशा प्रकारचा भाव प्रत्येक मतदारांमध्ये आहे। आणि मला एक अभिमान वाटतो की सांगायला की आज देखील किरवली ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेल्यानंतर किरवली असेल, फुलाचीवाडी असेल, आता बोरवाडी असेल, देऊलवाडी असेल, सावरगाव असेल, आता वांदला करतो आहे, या सगळ्या ठिकाणी एक हक्काचा माणूस, एक हक्काचा उमेदवार। आणि प्रत्येक वेळेस मला असं वाटतं आम्ही गेल्या 20-21 वर्षामध्ये जे कार्य केलेलं आहे कदाचित ते आमच्या लक्षात नव्हतं, लोकांना ते छापावं लागतं, पण आम्ही जेव्हा मतदारांना संपर्क साधायला जात असतो तेव्हा लोक बोलतात की अरे मागच्या वेळेस तुला कॉल केलेला तेव्हा तू हे काम केलेलंस, आमच्या इथे लाईट्स तेव्हा तू आणलेली, माझ्या इथे जो हॉस्पिटलचा प्रॉब्लेम झाला तेव्हा तू केलेलास। तर मी त्यांना सांगण्यापेक्षा मतदारच मला सांगतात की आमच्या वेळेस तू जेव्हा गरज होती त्यावेळेस तू उपयोगी पडलेलास, हा हक्काचा माणूस तू आहेस। आणि यावेळेस नक्कीच आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला सारून एक संधी रेल्वे इंजिनला देणार, कारण जे उमेदवार आहेत बाकीचे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं कुठेही कामकाज नाही आहे, कुठेही काय संबंध नाही आहे, फक्त निवडणूक लढण्यासाठी निवडणूक लढायची अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत। परंतु काम करून निवडणूक लढणारा फक्त रेल्वे इंजिन हे चिन्हच आहे। आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने, सन्माननीय अमित ठाकरे साहेबांच्या आदेशाने समस्त ग्रामस्थ उमेदवारी लढणे म्हणजे काही एक पक्षाच्या नेत्यांचंच काय पाठिंबा पाहिजे असं नसतं, तर जनतेचा पाठिंबा हा सगळ्यात मोठा असतो। जनता ही मतदार राजा आहे आणि मतदार राजाने जर ठरवलं आहे की जितू पाटील तुम्ही उभे राहा, तर त्यांचं कौल घेऊन मी उभा राहिलेलं, त्यामुळे मला जो प्रतिसाद मिळतो आहे तो एकंदरीत पूर्ण कुटुंबाप्रमाणे, एक भावाप्रमाणे, एक आपल्या हक्काचा माणूस ज्याप्रमाणे जे माझ्या पत्नी प्रियंका पाटलांना जो प्रतिसाद मिळतो आहे तो अतिशय आनंददायी आहे। आणि मी नक्कीच सांगतो की 100% विजय हा रेल्वे इंजिनचा होणार आहे। फक्त प्रेमाने दर्शन घ्यायला मतदारांचं जातो आहे आणि भविष्यात जबाबदारी त्यांची घेतो आहे, हे एवढंच सांगेन। खरं तर आम्ही आमचं प्रचारपत्र जे दिलेलं आहे त्याच्या पाठीमागे आम्ही काय करणार हे लिहून दिलेलं आहे। आणि इथे तर प्रत्येक ग्रामपंचायतला आम्ही ॲम्ब्युलन्स तर देतोयच की एखाद्या ग्रामपंचायतला ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर त्यात सगळ्या पक्षाच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे, सर्व नागरिकांना फायदा होणार आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे। मी तुम्हाला आवर्जून सांगेल की पाणी प्रश्न ह्या आपल्या पूर्ण उकुळ पंचायत समिती गणामध्ये किरवली असेल, फुलाची वाडी असेल, पाणी प्रश्न हा खूप ज्वलंत प्रश्न आहे। अनेक ठिकाणी हा प्रश्न आहे। स्वातंत्र्यानंतर देखील पाण्यासाठी लोकांना भांडावं लागतं आणि काही लोक, काही राजकारणी याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, हे खूप चुकीचं आहे। माझ्या दृष्टीने पहिलं पाऊल हे असेल की प्रत्येक घरामध्ये पाणी पोचवणं आणि प्रत्येक माता भगिनीला कुठेही पाण्यासाठी वणवण फिरावं न लागणं ही माझ्यासाठी पहिलं कार्य असेल आणि ते माझ्याकडनं 100% होणार।